या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे ना की या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो शिवाजी महाराजांनी स्वतः केलेला आहे आणि खूप सुंदर असं महान माणसाचे महान राजाचे चरण या मंदिराला लागलेले आहेत. तर हे जे गणपतीचं मंदिर आहे या गणपतीच्या मंदिराच्या पायथ्याशी इकडे एक पांडवकालीन विहीर आहे आणि त्या पांडवकालीन विहिरीच्या खाली विहिरीमध्ये काय मस्त निळा पाणी आहे बघा ना. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवनवीन सकाळमध्ये. तर काल मी तुमच्याशी जास्त काही बोलू नाही शकलो कारण थोडं कामात बिझी होतो. काल 4:30ला पोचलो स्टेवरती. थोडंसं रूम्स वगैरे फाइंड आउट करायचं होतं. खालती कुणकेश्वर मंदिर आहे तिकडे मी थोडंसं चेक करत होतो, पण तिकडे जास्तच कॉस्टली रूम आहेत कारण डिसेंबर चालू आहे आणि त्याच्यामध्ये वीकेंड जवळ आला आहे. तर ऑब्वियसली आणि व्ह्यू पण खूप चांगला आहे तिकडून, तर थोडंसं कॉस्टली. मग थोडंसं वरती आलो आणि मला हा स्टे भेटला साई सागर. तर तिकडे एक त्यांचे रूम्स आहेत 4-5 आणि इकडे एक 4-5 रूम आहेत. तर इथे थोडंसं कॉस्टली आहे. ही आपली रूम आहे. थोडंसं कॉस्टली याचं कारण हा व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे थोडंसं लो बजेट रूम आहे. तर तुम्ही सिंगल असाल किंवा थोडंसं लो बजेटमध्ये रूम हवी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. साई सागर म्हणून एक स्टे होमस्टे टाईप आहे. तर कुणकेश्वर बीच आहे, कुणकेश्वर मंदिर आहे या झाडांच्या मागे आणि तिथे कुणकेश्वर बीच आहे. तिथून थोडंसं वरती आलात ऑलमोस्ट वॉकिंग डिस्टन्स एक 5 मिनटाचा आहे थोडंसं, आणि तिथून आला तर तुम्हाला हा इथे स्टे भेटून जाईल. तर इथे मी स्टे केला आहे आणि आज आपण चाललेलो आहोत देवगड बीच, देवगड फोर्ट, पोखरबावचा गणपती, कुणकेश्वर बीच आणि कुणकेश्वर मंदिर. तर आत्ता सध्या आपण जाणार आहोत पोखरबावच्या गणपतीला किंवा बघू आता वाटेमध्ये काय काय भेटतं त्यानुसार आपण व्हिजिट करत जाऊ. मी काय असा प्लॅन नाही केला की पहिले इकडे जायचं पहिले, पण कुणकेश्वर बीच माझा असं आजचा प्लॅन आहे की हा आपण सनसेटच्या वेळी येऊन दर्शन घेऊया याचं कारण हा खूपच जवळ आहे त्याच्यामुळे. तर म्हटलं थोडेसे आधी जो लांबचे आहेत थोडेसे जास्त डिस्टन्सवाले ते आधी पाहायला जाऊया, तिकडे आधी व्हिजिट करूया, त्याच्यानंतर मग मागे येऊ आणि शेवटी मग कुणकेश्वरचा बीच आणि कुणकेश्वरचा जो मंदिर आहे ते कवर करून. खूप मजा येते या प्रवासात, खूप चांगल्या आठवणी येत आहेत, खूप वाईट पण आठवणी येत आहेत आणि थोडंसं मिस करतो आहे सगळ्यांनाच कारण ऑलमोस्ट 7-8 दिवस झाले, 10 दिवस तरी होत आले असतील एकटाच फिरतो आहे त्याच्यामुळे. तर काय नाही, अजून 5-6 दिवस बाकी आहेत, ऑलमोस्ट 5 किंवा 6 दिवस असतील अजून. तर त्याच्यानंतर आपण घरीच जाणार आहोत. तर पाहत राहा पूर्ण ब्लॉग. आणि आज मी नाही जाते, हेल्मेट वगैरे काय घालत नाही आहे कारण असं आहे की जवळचेच डेस्टिनेशन्स आहेत आणि केस वगैरे आता मी सेट केले आहेत थोडेसे, तर त्याच्यामुळे हेल्मेट घातलं तर परत केस वगैरे पण खराब होतील आणि डिस्टन्स खूप जवळचं आहे त्याच्यामुळे हेल्मेट आज घालत नाही आहे, मोठं ब्लॉग करत नाही आहे. तर तुम्हाला डायरेक्टली प्लेसेसमध्येच मी दाखवेन जसं मी पोहोचेन तिथे, ठीक आहे. तर चला कंटिन्यू करूया पुढचा ब्लॉग. सुंदर असं गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर ते इथून आपल्याला जायचं खाली. आवाज थोडा तुम्हाला बारीक येत असेल कारण पूर्ण शांतता आहे. स्टेअर्स आहेत, स्टेअर्सवरून तिथून खाली आपल्याला जायचं आहे.
जे गणपतीचं मंदिर आहे, या गणपतीच्या मंदिराच्या पायथ्याशी इकडे एक पांडवकालीन विहीर आहे. आणि त्या पांडवकालीन विहिरीच्या खाली विहिरीमध्ये खूप वर्षापासून एक महादेवाची मूर्ती पाण्यामध्ये आहे असं दृष्टांत या गणपती मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांना स्वप्नामध्ये झाला. तर त्याच्यानंतर त्यांनी एक ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष ह्या पूर्ण डोंगराचे खोदकाम चालू होते. 2 ते 3 वर्ष ह्या डोंगराचे खोदकाम चालू केल्याच्या नंतर त्यानंतर त्यांना ही मूर्ती भेटली. या मूर्तीच्या असे वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये जे हे 5 टोक आहेत, 1 2 3 4 आणि 5, हे जे 5 टोक आहेत हे 5 देवांचे टोक आहेत. आणि मध्ये जे आहे ती महादेवाची मूर्ती किंवा महादेवाचा लिंग आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर पांडवकालीन जी विहीर आहे ही इथपर्यंत ऑलरेडी बांधलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण ओढा जो आहे तो पुढे कंटिन्यू पास होतो. तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आलात इकडे तर पावसाळ्यामध्ये पूर्ण हे मंदिर जे आहे ऑलमोस्ट हे जे किनारा आहे हा घंटीची जी हाईट आहे त्या घंटीच्या हाईटपर्यंत इथं पाणी भरलेलं असतं याच्यामध्ये. आणि इथे महादेवाची मूर्ती मस्तपैकी बसवली आहे. इथे मस्त लोक येतात, दर्शन वगैरे करतात, फिश पेडिक्युअर वगैरे जे काय म्हणलं जातं ते केलं जातं. इथे महादेवाची एक लिंग आहे, तिथे मूर्ती आहे. आणि इथे गोकर्ण म्हणून एक आहे. गोकर्ण आता मला इथे भेटत नाही आहे कुठे, याच्यामधला कुठला गोकर्ण आहे. हे पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतं. आणि तिथे मस्त एक गौमुख पण आहे, तुम्हाला दिसत असेल हे बघा, तिथे गोमुख पण आहे. तर असा हा मंदिराचा इतिहास आहे. मंदिराचं बांधकाम पण एकदम मस्त सुंदररित्या केलेलं आहे. वरती आपलं गणपती मंदिराच्या पाया पडून जर तुम्ही आला तसं तुम्हाला तिथूनच तुम्ही खालती यायला तुम्हाला स्टेअर्स वगैरे केलेले आणि तिथूनच तुम्ही खाली येऊन इथे दर्शन वगैरे करू शकता. ॲक्च्युली या दिवसांमध्ये येण्याचं कारण असं आहे की इथे गर्दी खूप कमी आहे आणि पावसाळा पण असल्यामुळे पाणी पण खूप कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण मंदिर ना पाहायला वगैरे मिळू शकतं. तर आता ना मी पोखरबावच्या गणपतीचं दर्शन घेतलं आता आणि जस्ट देवगडच्या विंडमिल्स गार्डनमध्ये चाललेलो आणि एक वाटेत मस्त सुंदर असा नजारा दिसला. तुम्हाला पण दाखवतो कसा वाटतो सांगा. आणि तसं त्या साईडला इकडून ही पूर्ण आय थिंक नदी आहे काय मला माहिती नाही, पण इकडून त्या साईडला क्रॉस होते आणि तिकडे बघा समुद्राला जॉईंट होते. ती बघा तिकडे पूर्ण. आणि इकडे वरती आपला विंडमिलचं गार्डन. आता आपण तिकडेच चाललो आहे. काय सुंदर नजारा आहे. तुम्ही आता ब्रिज बघितला, जस्ट तिथून थोडंसं पुढे आल्यावरती तुम्हाला ना छोटंसं मार्केट लागतं. त्या मार्केटमधून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इथे एंट्री करायची आहे. तुमच्या बाईकची कारची जे पण व्हेकल तुम्ही घेऊन आले असाल ती एंट्री करायची आहे. आणि त्याच्यानंतर बाईक बघा आपली इथे पार्क केली आणि तिथून पुढे मग आपल्याला प्रवास करायचा आहे वॉकिंग. इथे खाण्यापिण्याची सोय पण आहे. आणि त्याच्या अपोजिटलाच भारतातील पहिलीच आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीची समुद्रावरील झिप लाईन फ्लाइंग कोकण. हे चार्जेस येते 7 years to 13 years किड्स अबव, सुपरमॅन झिप आणि कपल राईड्स अडल्ट. तर हे असं आहे, जर तुम्ही झिपलाईन वगैरे करायची इच्छा असेल तर या. आणि हा व्ह्यू बघा. तर इथून हे झिपलाईन सोडली जाते ती त्या पट्टीपर्यंत. विंडमिल्स. पुन्हा एकदा नजाराचा आनंद घ्या. तर आता ना मस्तपैकी
विंडमिलच्या इथे फोटोज वगैरे काढून झालेले आहेत. बीचच्या इथे फोटो ह्या भावाने आपले फोटो काढलेले आहेत. भाई थँक्यू. वेलकम. काय नाव तुझं? मंथन शिरसाट. कुठल्या कॉलेजमधून? केळकर कॉलेज. हा कॉलेजला जात नाही. देवगडच्या लोकांनी जर याचा व्हिडिओ बघितला तर याच्या मम्मी पप्पाला पाठवा. मस्त मस्त व्हिडिओ आले, एकदम मस्त फोटोज व्हिडिओ झाले. आता थोडं अजून 5-10 मिनटं बसून इथे ना मस्त चिल करतो. लिंबू पाणी वगैरे वरती भेटतं, मस्त लिंबू पाणी वगैरे पितो आणि मग आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जातो. चला. हे जे विंडमिलचं गार्डन आहे इकडे सध्या एंट्री नाही देते आपल्याला, कारण त्यांचं काहीतरी काम चालू आहे आणि विंडमिल्स जिथे आहे तिथे प्रॉपरली फक्त ऑथराईज पर्सन किंवा तिकडचे वर्कर्स वगैरेच अलाउड आहेत. विंडमिल्स मला बघायचे असतील तर तुम्हाला जे हे गार्डन बनवलं आहे त्याच्या बाजूला तिथूनच तुम्हाला विंडमिल बघावं लागतील. आत्ता जस्ट मी थोडं इकडे गार्डनमध्ये एंट्री मारण्या अगोदरच त्याचा एक गेट आहे, तिथे मी विचारलं, आतमध्ये सोडत नव्हते. तर ठीक आहे म्हटलं, बाहेरून बघू आता काय करणार. तर आता या रोडने आपण सरळ आलो देवगड फोर्टला. तर माझ्या मागे तुम्ही बघताय देवगड फोर्ट. चला आज जाऊया. सुंदर अशी एंट्री आहे देवगड फोर्ट. छोटासा गेट आहे पण त्याची हालत खराब आहे. इथे एक चौतर आहे बसायला, वरती बुरुजावरती जायला, पण मला वाटत नाही आता कोणी जाऊ शकत असेल. तर मंदिर बघा, आय थिंक हे गणपतीचं मंदिर आहे, खाली मला कोणतरी सांगत होतं. तर हे मस्त असं गणपतीचं मंदिर आहे. एवढं काही खास बघण्यासारखं राहिलेलं नाही आहे किल्ल्यावरती तसं बघितलं तर. आणि मला एवढ्या किल्ल्याचं नॉलेज पण नाही आहे, त्याच्यामुळे आता कुठली गोष्ट काय आहे ते मला एवढं प्रॉपरली सांगता नाही येणार. पण तरी आपण एक राऊंड मारून बघू. काही तुम्हाला दाखवण्यासारखं असलं तर दाखवतो, नाहीतर मग आपण मंदिराचं दर्शन घेऊ आणि पुढे निघू. चला. इथे ना एक भगव्या कलरचा झेंडा लावला आहे, कदाचित तिकडून एखादी वाट वगैरे वरती यायला असू शकते. सनसेट पाहून आता आपण चाललेलो आहे कुणकेश्वराच्या मंदिराकडे. तर एक 5 मिनटावरती वॉकिंग डिस्टन्स आहे तसा. तर चाललो आहे आता मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायला, आणि त्याच्यानंतर दर्शन झालं की थोडंसं खाली समुद्रकिनाऱ्यावरती पण बघूया जाता येतं आहे का. तर जर जायला भेटलं तर जाऊ, नाहीतर मग परत दर्शन वगैरे करून आपण परत आपल्या रूमवरती निघू. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे ना की या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो शिवाजी महाराजांनी स्वतः केलेला आहे. आणि खूप सुंदर असं महान माणसाचे, महान राजाचे चरण या मंदिराला लागलेले आहेत. तर चला बघूया. आणि या मंदिराला दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जातं. महाशिवरात्रीचे 3 दिवस इकडे ना खूप मोठा उत्सव असतो. तर चला बघूया मंदिराला. तर अशा प्रकारे आज आपला देवगडचा बीच, देवगड विंडमिल्स, कुणकेश्वर आणि पोखरबावचा गणपती ह्या सगळ्यांचं दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे. खूप मस्त दिवस गेला, मजा आली. आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. प्रसाद.कुलकर्णी_ऑफिशियल माझा इंस्टाग्राम ID आहे. त्याच्यावरती इकडे काढलेले सर्व फोटोज व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावर करंट अपडेट जो माझा राईडचा असेल, तुम्ही आता ही राईड संपल्यावरती कोस्टल संपल्यावरती तुम्ही पाहत असाल व्हिडिओ, पण त्याच्या पुढचे जे पण राईडचे अपडेट असतील, जिथे पण मी राईडला असेल त्याचे करंट आणि लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती आणि त्याच्या हायलाईट्सवरती पाहायला मिळतील. तर मजा करा, राईड करा. आता जातो रूमवरती, भूक लागली, थोडंसं जेवतो वगैरे आणि सर्व उद्याची पॅकिंग करतो. आणि उद्या आपण जाणार आहे निवती बीचला. आपला उद्याचा स्टे असेल ऑलमोस्ट 1 किंवा 2, मॅक्झिमम 2 दिवस तिथं स्टे असेल आपला. आणि बघू निवती, मालवणमध्ये अजून काय काय आपण एन्जॉय करतो आहे. तारकर्ली वगैरे सर्व प्लॅन आहे विजिट करायचा. तर बघूया उद्या कसं काय होतं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.